नमस्कार. अडचणीवर संकटावर मात करत असताना आत्मविश्वास हा फार महत्वाचा असतो. आपल्या मनात जर आत्मविश्वास नसेल तर अत्यंत सहज पद्धतीने जे संकट जी अडचण आपण सोडवू शकत असतो ती सोडवणे सुद्धा आपल्याला अवघड होतं. आणि त्यामुळं कोणत्याही संकटाला सामोरं जात असताना, कोणत्याही अडचणीला सामोरं जात असताना आपण पूर्ण आत्मविश्वासानं सामोरं जाण्याची गरज असते. मात्र आपण काय करतो तर एखादं संकट आलं, एखादी अडचण आली की त्याच्यातून आपण बाहेर पडू शकणार नाही असा चुकीचा गैरसमज आपल्या मनामध्ये करून घेतो. आणि मग आपण त्याच्यातून बाहेर पडू शकणार नाही किंवा हे संकट माझ्यावरच का आलं, असं मी काय पाप केलं होतं की ज्याच्यामुळे हे माझ्या वाटणीला आलं, अशा प्रकारचे विचार सातत्यानं मनामध्ये आणून आपण त्यामध्ये आपला बहुमूल्य वेळ वाया घालवतो आणि त्यातून साध्य काहीही होत नाही. असं अनेकदा अनेक वयोगटामध्ये जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती आपल्याला अनुभवायला मिळत असतं. हे टाळणं खूप गरजेचं आहे. अन्यथा आपला त्या अडचणीवर मात करण्यासाठी जे काही नियोजन करायचंय, जो मार्ग शोधण्यासाठी वेळ वापरायचा आहे, तो वेळ आपण अशा गोष्टींच्या विचारामध्ये घालवतो आणि त्यातून आपण मार्गही शोधू शकत नाही आणि त्या अडचणीवर मात करून यशस्वी होऊ शकत नाही. हे सांगणारी एक खूप छान कथा आहे आणि ती सत्य कथा आहे असं मानलं जातं. अमेरिकेमध्ये उद्योजक होता. अगदी तरुण वयामध्ये त्याने सुरू केलेला हा उद्योग खूप भरभराटीला आला. त्याने खूप पैसा मिळवला. चांगल्या पद्धतीनं हा उद्योग चाललेला असताना अचानक त्याच्या उद्योगामध्ये अडचणी निर्माण होऊ लागल्या. संकटामागून संकट यायला लागली आणि हळूहळू त्याचं आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात व्हायला सुरुवात झाली. हे आर्थिक नुकसान इतक्या टोकाला पोहोचलं की तो दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आला. आता आपण याच्यातून बाहेर पडूच शकणार नाही असं त्याच्या मनामध्ये यायला सुरुवात झाली. आणि या विचारामध्येच अडकून गेल्यामुळं हळूहळू तो निराशेच्या गर्तेत अडकत गेला. आता आपल्याला या संकटातून बाहेर पडता येणं शक्य नाही असं वाटत असतानाही तो आपल्या मित्रांच्याकडे गेला, नातेवाईकांच्याकडे गेला. प्रत्येकाकडे त्याने आर्थिक मदत मागितली कारण तो दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा होता. मात्र हा अडचणीत येतोय, याचा व्यवसाय बुडत आहे हे लक्षात आल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी, मित्रांनी त्याला मदत करायचं नाकारलं. सगळ्यांनीच हात वर केलेले असल्यामुळं हा निराशेच्या गर्तेत पूर्ण बुडून गेला. तो एकटाच फिरत राहायचा, दिवसभर वणवण करायचा, कुठल्या तरी बागेत बसायचा, एकटाच विचार करत तास तास वेळ घालवायचा. असं त्याचं अनेक दिवस चालू होतं. एक दिवस तो एका मोठ्या बागेमध्ये बसलेला होता आणि बागेमध्ये बसलेला असताना तो विचार करत होता की कोणीतरी येईल आणि मला मदत करेल. आपला व्यवसाय इतका खाली चाललेला आहे, इतका बुडत चाललेला आहे की किमान 4-5 लाख डॉलरची आपल्याला गरज आहे. कोण बरं असं येईल, कोण आपल्याला मदत करू शकेल, हा तो विचार करत बसलेला असताना एक इसम त्याच्याकडे धावत धावत येतो. तो माणूस पळत त्याच्याजवळ आल्यानंतर त्याच्या शेजारी बसू का म्हणून विचारतो. हा खुणेनच बस म्हणून सांगतो. त्या माणसाने बसल्यानंतर त्याच्याशी बोलायचा प्रयत्न सुरू केला. संकटात दिसताय, अडचण आहे वाटतं, काय मला सांगा, मी काय करू शकतो का पाहतो. त्या माणसाचे हे आश्वासक शब्द ऐकल्यानंतर निराशेच्या गर्तेत गेलेला तो माणूस विचार करतो, नाही सांगून आपला काही फायदा नाही. हा एवढा विश्वासानं बोलतोय तर सांगून तर बघूया. मग तो आपली कर्मकहाणी त्या जवळ बसलेल्या गृहस्थाला सांगतो. उद्योजकाच्या मनात विचार येत असतात की निदान आपलं मन तरी हलकं होईल. त्या उद्योजकाची सगळी कहाणी ऐकल्यानंतर तो माणूस म्हणतो, ठीक आहे, तुम्ही उद्योजक आहात, तुमचा उद्योग आता अडचणीत आलेला आहे, मी तुम्हाला मदत करतो, बोला तुम्हाला किती पैशांची गरज आहे. हा माणूस म्हणतो 5 लाख डॉलर्सची गरज आहे. हा खिशातून चेकबुक काढतो, त्या चेकवर नाव विचारून त्या उद्योजकाचं नाव लिहितो आणि रक्कम 5 लाख डॉलर लिहितो आणि तो चेक सही करून त्याच्या हातात देतो. त्या माणसाला सांगतो की तुम्ही हे पैसे घ्या, याच्यातून तुमचा उद्योग सावरा आणि पुढच्या वर्षी परत याच ठिकाणी येऊन मला भेटा आणि माझे पैसे मला परत करा. उद्योजकाला आश्चर्य वाटतं. तो म्हणतो, ठीक आहे, मी पुढच्या वर्षी याच वेळी याच ठिकाणी येऊन तुम्हाला पैसे परत करेन. तो माणूस
निघून जात असताना त्याच्या मनात आश्चर्याचा पारावार उरलेला नव्हता. त्याला खूप आश्चर्य वाटत होतं की 5 लाख आपल्याला आणून देणारा हा इसम कोण आहे. तो गृहस्थ तिथून गेल्यानंतर त्यांनी त्या खिशातला चेक काढला आणि त्याच्यावरची सही बघितली. सही होती जॉन डी रॉकफेलर. त्याला त्याचे थँक्स मानता आलेले नव्हते, आभार मानायचे राहून गेलेले होते. म्हणून तो पळत जायचा प्रयत्न करत होता. तो गृहस्थ अदृश्य झालेला होता. हा ते $5 लाख घेऊन येतो. स्वतःच्या उद्योगाचा आता पुन्हा नव्याने विचार करायला लागतो. आपण कुठे चुकत होतो, आपलं काय चुकत होतं याचा शोध घ्यायचा प्रयत्न करतो. आणि त्याला ज्या गोष्टींच्यामुळं, ज्या घटकांच्यामुळं नुकसान येत होतं ती एक एक गोष्ट लक्षात यायला सुरुवात केली. त्याने ती गोष्ट सुधारायचा प्रयत्न केला. त्याच्या मनात आता एक आत्मविश्वास होता की माझ्याकडे $5 लाख आहेत, कधीही मी ते वापरू शकतो. आणि त्या आत्मविश्वासामध्ये त्याने स्वतःच्या उद्योगाची पुनर्बांधणी करायला सुरुवात केली. आणि हळूहळू पुन्हा त्याचा उद्योग नफ्यात यायला लागला. वर्षभरातच तो इतका भरभराटीला आला की त्याच्याकडे $5 लाख इतकी रक्कम गंगाजळी म्हणून शिल्लक राहिली. त्या माणसाने दिलेला चेक तसाच त्याच्याकडे जपून ठेवलेला होता. त्याने तो वठवलाच नव्हता. आणि तो दिवस उगवला. 1 वर्ष पूर्ण झालेलं होतं. हा परत व्यवस्थित कपडे करून त्या बागेमध्ये गेला आणि त्या बाकड्यावरती जाऊन बसला त्या गृहस्थाची वाट बघून. बराच वेळ वाट पाहिली पण तो गृहस्थ आला नाही. आणि याचं वाट बघणं काही थांबत नव्हतं. दिवस मावळतीला आला. त्यावेळेस पुढच्याच वेड्याच्या इस्पितळातून काही सिस्टर्स आणि ब्रदर्स त्याच्याकडे धावत आले आणि त्याला विचारलं, का हो, इथून एखादा वेडा जाताना तुम्ही पाहिला का? तो म्हणला, कोण वेडा? तर आहे हो, आमच्या हॉस्पिटलमध्ये एक वेडा आहे. तो स्वतःला जॉन डी रॉकफेलर समजतो. सगळीकडे सांगत सुटतो की मी प्रसिद्ध उद्योजक रॉकफेलर आहे. आणि तो असं सांगत आमच्या हॉस्पिटलमधून बाहेर पळत सुटलाय आणि तो कुठं गायब झालाय त्याला आम्ही शोधतोय. तो म्हणतो, नाही, असा कुणी इकडे वेडा आलेला नाही. मात्र तो कसा दिसतो ते काढतात मोबाईल आणि त्याच्यातला फोटो दाखवतात. त्या फोटो पाहिल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की 1 वर्षभरापूर्वी आपल्याला चेक देणारा हाच वेडा होता. त्या वेड्याने स्वतःला रॉकफेलर मानून एक चेक दिलेला होता जो याने वटवायचा प्रयत्न केला नव्हता. स्वतःच्या मनातला आत्मविश्वास जागवला. त्या आत्मविश्वासाच्या जोरावर उद्योगाची पुनर्बांधणी करायचा प्रयत्न केला आणि तो त्याच्या आयुष्यामध्ये यशस्वी झाला. आता याच्यातली दुसरी बाजू आपण समजून घेतली पाहिजे. समजा त्या उद्योजकाने तो चेक वटवण्यासाठी बँकेत गेला असता तर त्याने चेक वटवायला दिल्यानंतर तो चेक खोटा आहे हे सिद्ध झालं असतं. त्या अकाउंटला कदाचित $5 लाख नव्हे तर काहीच रक्कम नाही असंही त्याच्या लक्षात आलं असतं. तो पुन्हा निराशेच्या गर्दीत, महानिराशेच्या गर्दीत गेला असता. कदाचित त्याने आपली जीवन प्रवासही संपवला असता. मात्र तो चेक हातामध्ये मिळाल्यानंतर त्याच्यातला आत्मविश्वास नव्याने जागला. त्याने आपल्या उद्योगातल्या चुका शोधायचा प्रयत्न केला. त्या चुकावर मात करायचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून तो यशस्वी झाला. दुसऱ्याच्या मदतीमुळे नव्हे तर ती मदत मिळाली असं त्याला वाटल्यामुळं त्याच्या मनामध्ये जो जागलेला आत्मविश्वास होता त्या आत्मविश्वासाने त्याला पुन्हा यश मिळवून दिलेलं होतं. त्यामुळं आपणही कुठल्याही संकटाला, कुठल्याही अडचणीला कधीही न घाबरता, कधीही न डगमगता त्याच्यावर मात करायचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या मनातला आत्मविश्वास कधीही कमी होऊ दिला नाही पाहिजे. महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस अशी संकट येतात, अडचणी येतात त्यावेळेस आपण त्याच्यातून बाहेर पडू शकणार नाही असा विचार करत असतो. मात्र तसा विचार करण्यामुळं जे घडणार आहे ते बदलणार असतं का? नाही, ते कधीच बदलू शकत नाही. मग ते जे संकट आहे त्याला परतवून कसं लावायचं याचा विचार आपण जास्त केला पाहिजे. माझ्या वाटणीलाच का हे आलं असा विचार करण्यापेक्षा मी हे दूर कसं करू शकेन, याच्यावरती मात कशी करू शकेन याचा आपण विचार करायला पाहिजे. तो जर विचार करत आपण आपलं आयुष्य जगण्याचा प्रयत्न केला, आलेल्या संकटाला, आलेल्या अडचणीला धीरानं सामोरं जायला, आत्मविश्वासानं सामोरं जायला जर सुरुवात केली तर निश्चितपणानं आपण आपल्या आयुष्यामध्ये यश प्राप्त करतो. आपण अपयशाची चव, अपयश आपल्या वाटणीला येऊ शकतं. मात्र त्या अपयशातून आपण निराशेच्या गर्तेत जाऊन जीवनामध्ये अयशस्वी कधीच नाही.
म्हणून मनामध्ये कायम आत्मविश्वास बाळगा आणि यशस्वी व्हा. धन्यवाद.